नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. चला तर बघूया माझा आजचा दिवस कसा होता. सकाळी वर्कआउटला जायचं होतं, त्याच्यामुळे मस्त दूध आणि ड्रायफ्रूट्स डाएटमध्ये घेतले आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही दोघे पण निघालो होतो शॉर्टपुट आणि जॅव्हलिन थ्रो करण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे आम्ही निघालो आमच्या नेहमीच्या ग्राउंडवरती. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिथे आज लोकं क्रिकेट खेळत होती. मग आम्ही वर्कआउट तर आमचा स्किप करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही ठरवलं आपण एअरपोर्ट रोडला रनिंग करण्यासाठी जाऊया. तर आम्ही अशा पद्धतीने पोहोचलो एअरपोर्ट रोडला. तर आम्हाला नक्की सांगा हे एअरपोर्ट कोणतं होतं. तर आम्ही एअरपोर्ट रोडला पोहोचल्यानंतर आमचा भाला आणला होता, तो मस्त ठेवून दिला एका ठिकाणी जुगाड करून. बघतो तर काय वरती मस्त प्लेन गेलं आणि नंतर समजलं आम्हाला की ते प्लेन त्या एअरपोर्टचे पहिले उडणारे प्लेन होतं. तर मग नक्की कमेंट करून सांगा ते एअरपोर्ट कोणतं असेल. तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचल्यानंतर आमची रनिंग सुरू केली. रनिंग, वॉकिंग अशी पद्धतीने वर्कआउट सुरू होता. तेवढ्यात आम्हाला रिटर्न यायचं होतं, तर एका ठिकाणी थांबलो. तर मस्त फोटो वगैरे घेतले आणि तिथे व्ह्यू पण छान होता. तर मस्त एका ठिकाणी बसलो असे टंगळमंगळ करत. मी पण जरा कंटाळले होते, पण आम्हाला रिटर्न निघायचे होते, पण आमचे काय फोटो संपत नव्हते. अशा पद्धतीने आम्ही फोटो संपवून परत आम्ही रिटर्नच्या वाटेने निघालो. तर आम्हाला जायचं होतं आज गुरुवारचं उद्यापनाचं सामान आणण्यासाठी बाजार. त्यामुळे आमची गडबड चालली होती की पटपट वर्कआउट उरकून जायचं. अशा पद्धतीने खूप सारे विमाने बघितली. बघत बघत वर्कआउट आमचा सुरू होता. तर रनिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही लास्टला स्ट्रेचिंग करायला घेतली. स्ट्रेचिंग केल्यानंतर जरा बॉडी कशी रिलॅक्स होते, तर अशी स्ट्रेचिंग मस्ती असं आमचं सुरू होतं. तर स्ट्रेचिंग सुरू असताना यांनी अशीच मस्ती सुरू केली आणि असे मला मस्तीमध्ये मारत होते, पण मारता मारता ते खरंच लागलं मला. आणि मग फायनली मस्ती आणि वर्कआउट संपवून आम्ही निघालो आमचा जो भाला ठेवला होता तो घेऊन. तरी यांची काय मस्ती संपत नव्हती, त्यांना नंतर बघते. मग नंतर आम्ही बाजाराच्या दिशेने निघालो. बाजारात पोहोचलो. बाजारातून काही सामान घ्यायचं होतं, ते पटपट घेऊन टाकलं आणि आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. मग आम्ही इडली, वडा, सांबार असं मस्त याच्यावरती ताव मारला, कारण आम्हाला घरी जायला लेट होणार होतं. मग आम्ही निघालो शोरूमला पोहोचलो. तिथे गाडी शोरूमला टाकली आणि आम्ही परत आलो घरी. तर मग घरी आल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. नंतर मी साडी नेसली. खूप दिवसातून मी साडी नेसली होती, तर मला खूप वेळ गेला. मग मी तरी फास्ट मस्त उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं आणि सिंपल अशी रांगोळी जमेल अशी काढून घेतली. कारण मला एवढी काय रांगोळी जमत नाही, तर मग मी साच्यानेच काढून घेतली आणि पटपट पण उरकायचं होतं, तर मग सिंपल अशी रांगोळी काढली. तर नक्की सांगा रांगोळी कशी होती. तर मग मी सगळं देवीचं सामान खाली घेतलं, कारण पूजेचं सामान घ्यायला परत सारखं उठायला नको, म्हणून मी सामान खाली करून घेतलं आणि पूजेला सुरुवात केली. अशा पद्धतीने पूजा झाली. मग आम्ही दोघांनी पण देवीला हळदी कुंकू व्हायला एकमेकांना लावला आणि देवीच्या जोडीने दर्शन घेतलं. अशा पद्धतीने मस्तपैकी पूजा झाली होती. मग महत्त्वाचं काम म्हणजे फोटो, ते पण 4-5 काढून घेतले. दोघांनी पण जोडीने फोटो काढले. फायनली फोटो झाल्यानंतर
मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर मी डाळ भात आधीच बनवून घेतलं होतं आणि मला फक्त आता भाजी आणि चपाती बनवायची होती आणि मी पीठ पण मळून ठेवलं होतं. तर मग मी पिठाचे गोळे बनवले आणि एका गॅसवरचं भाजी आणि एका गॅसवर चपाती अशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवून घेतला, कारण मला ऑफिसला जायला खूप उशीर झाला होता. तर मग माझी घाई गडबड चालली होती. त्याच्यानंतर मला अजून हळदी कुंकाला बायका बोलवून त्यांची ओटी पण भरायची होती. तर मग मी गडबडच सगळं पटपट उरकून घेतलं आणि मला प्रसादाला पण शिरा बनवायचा होता, ते पण नंतर करून घेतलं. मी स्वयंपाक करेपर्यंत यांनी मस्त काम करून ठेवलं होतं माझं. मस्त वाणाचं ताट वगैरे तयार करून ठेवलं होतं. नंतर बायका वगैरे आल्या, हळदी कुंकू झालं आणि मी पण आवरून सगळं कामावर निघून आले. तर मला नक्की सांगा आजचा माझा पहिला ब्लॉग कसा होता. धन्यवाद.